देशात लाल किल्ल्याजवळ हल्ला झाला, बॉम्बस्फोट हल्ला झाला आणि त्या ठिकाणी 12पेक्षाही जास्त लोकांचं मृत्यू झालं. 12पेक्षाही जास्त लोक मारल्या गेलीत आणि 50हून अधिक जखमी झालेत. मित्रांनो, जो कोणी ह्या बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये जिम्मेदार आहेत आणि जे कोणी मास्टर माइंड आहेत त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की त्यांच्या 7 पुस्त्या ज्या आहेत ना, किंवा 7 जन्मातली लोक आहेत ना, ते सुद्धा असे थरकाप उठले पाहिजेत. मित्रांनो, अशी शिक्षा द्यायला पाहिजेत की एक फाशी निव्वळ फाशी देऊन चालणार नाही, तर अशी 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 शिक्षा दिला पाहिजेत त्यांना की काय बोलावं. आता बरीच लोक येतील आणि मीडियावरती बोलायला लागतील की टोपीवाले आणि दाढीवाले ह्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत. टोपीवाले आणि दाढीवाले या गोष्टीसाठी जबाबदार राहून देशात यांच्यापासून धोका आहे. मित्रांनो, मी एक हिंदू आहे, माडकरी हिंदू आहे, पण तरीसुद्धा सांगतोय की प्रश्न हा त्यांना विचारला पाहिजे की जे बोलत होते की म्हणजे जो मागच्या वेळेला पुलवामा अटॅक झाला, त्याच्या अगोदर पहलगाम झालं, त्यावेळेस बोलत होते की इसके बाद और नहीं होगा, इसके बाद कभी नहीं होगा. जे बोलते थे ना, उनको सवाल पूछना चाहिए कि कैसे हो रहा है भाई, कैसे हो रहा है, कहाँ गया है. बाकी सर्व सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये खूप चांगलं काम करत आहे, परंतु त्यांना सपोर्ट आहे का सगळ्या गोष्टीचा, हा एक प्रश्नचिन्ह आहे.